Hello student, today we are going to learn lesson number 3 Maratha Sardars, the famous house of the Bhosles. तर बघा हा लेसन आज आपण स्टार्ट करणार आहोत. मराठा सरदार आणि भोसल्याचे कर्तबगार घराणे. तर बघा पिरियड ऑफ अनरेस्ट म्हणजे तो जो काळ होता तो अनरेस्टचा होता म्हणजे आरामाचा नव्हता. ॲज द सेंट्स प्रीच डेवोशन टू गॉड द ब्रेव मराठा सरदार स्टार्ट अ ट्रेडिशन ऑफ ब्रेवरी. तर बघा संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. नेक्स्ट बघा दिस वॉज पिरियड ऑफ ग्रेट अनरेस्ट आणि तो जो पिरियड होता तो जो टाईम होता तो आरामाचा नव्हता. नेक्स्ट बघा द टू सुलतान्स द आदिलशाह ऑफ बिजापूर अँड निजामशाह ऑफ अहमदनगर वी आर कन्स्टंटली ॲट वॉर विथ इच अदर. They made use of the armies of Maratha Sardars in these wars. तर बघा तो जो काळ होता तो अनरेस्टचा होता आणि विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह या दोन सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत असे आणि लढाईसाठी त्यांना फौज लागे ती मराठी सरदारांची. द ब्रेव मराठा सरदार्स, ब्रेव मीन्स शूरवीर. द ब्रेव मराठा were both brave and thought they were also fearless and loyal to these masters. आणि बघा मराठी सरदार जे होते ते खूप शूर होते, धाडसी होते, खूप धाडस होतं आणि ते कोणत्याही गोष्टीला घाबरत नव्हते आणि ते स्वामिनिष्ठ सुद्धा होते. दे वेअर व्हेरी प्राऊड ऑफ देअर अचिव्हमेंट्स ऑफ द बॅटल फाईल्ड. द ब्रेव मराठा सोल्जर्स विथ अ स्पीयर इन hand and a sword at the side would ride in his sword cavalry. तर बघा जे मराठा सरदार होते ते हातात भाला, कमरेला तलवार अशी धाडशी मराठी जवान घोड्यावर बसून ते फौजेत दाखल होत असे. ऑल द मराठा सरदार्स अँड दिअर ओन प्रायव्हेट आर्मीज. आणि जे मराठा सरदार होते त्यांच्याकडे फौज पण होती. आर्मीज मीन्स फौज होती. If such a Sardar went to the Sultan with his army, the Sultan gave him employment, made him a Sardar of his kingdom, and sometimes conferred a Jagir upon him. आणि बघा कोणतीही फौज मराठा सरदार म्हणजे कोणत्याही मराठी सरदाराकडं एक फौज असायची आणि कोणत्याही सुलतानाकडे ते सेवा करायला जायचे. म्हणजे कोणत्याही सुलतानाला जर गरज असली त्यांच्या फौजेची तर ते त्या लोकांना ठेवून घेत असे, मराठा सरदारांना ते ठेवून घेत असे आणि त्यांना कधीकधी जहागिरी पण देई. जहागीर मिळालेल्या सरदाराला स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे पण समजत असे. म्हणजे एखाद्या गावाची जहागीर द्यायचे, त्यानंतर एखाद्या राजवाड्याची जहागीर द्यायचे आणि ते तिथले राजे स्वतःला समजायचे. नेक्स्ट बघा द सरदार हू रिसिव्ड सच अ जहागीर कन्सिडर्ड हिमसेल्फ अ राजा. आणि बघा ज्या ठिकाणी त्यांना त्या सुलतानाने जहागीर दिलेली असायची आणि त्या ठिकाणी ते स्वतः राज्य करत असे त्यामुळे तेथे ते स्वतःला राजा समजत असे. There were many famous Maratha Sardars at the court of Ahmednagar and Bijapur. आता बघा बिजापूर व अहमदनगर येथील सुलतानाजवळ अनेक मोठे मोठे मराठा सरदार होते. तर बघा द मोर फेमस among them were the जाधव ऑफ सिंदखेड. आता बघा जाधव हे सिंदखेडचे होते. निंबाळकर ऑफ फलटण. बघा निंबाळकर हे फलटणचे होते. घोरपडे ऑफ मुधोळ. बघा घोरपडे हे मुधोळचे होते. मोरे ऑफ जावळी, भोसले ऑफ वेरूळ. तर बघा फेमस घराणे होते. विजापूर आणि अहमदनगर येथील सुलतानाच्या जवळ अनेक मोठे मोठे मराठा सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव होते, फलटणचे निंबाळकर होते, मुधोळचे घोरपडे होते, जावळीचे मोरे होते, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. नेक्स्ट बघा द सिंदखेड जाधव
द सिंदखेड जाधव्स वेअर डिसेंडन्स ऑफ द यादव ऑफ देवगिरी. तर बघा, सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवाचे वंशज होते. नेक्स्ट बघा, द मदर ऑफ शिवाजी महाराज वॉज द डॉटर ऑफ लखोजी जाधव ऑफ सिंदखेड. शिवरायांची आई म्हणजे जिजाबाई ह्या लखोजी जाधवांच्या कन्या होत्या, म्हणजे लखोजी जाधवांची मुलगी होती. आणि लखोजी जाधव हे सिंदखेडचे होते. लखोजी जाधव कुठे आले होते, तर सिंदखेडचे होते. नेक्स्ट बघा, ट्रेडिशन ऑफ वेलूर. ऑल दीज सरदार्स वेअर ब्रेव बट मेनी ऑफ देम वेअर स्वॉर्म एनामीज ऑफ वन अनदर. तर बघा, सारे सरदार जे होते ते शूर होते, वीर होते, पण त्यांचे पैकी अनेकांचं आपापसात पटत नव्हतं, एकमेकाचे ते दुश्मन समजायचे. दे नेवर थॉट्स दॅट दे शुड युनाइट अँड डू सम थिंग्स फॉर दिअर ओन पीपल. सो ऑल दिअर वेलूर अँड ब्रेव सॉर्ड द इंटरेस्ट ऑफ ऑदर्स. आणि बघा, हे सारे सरदार जे होते ते मराठी सरदार जे होते ते खूप शूर होते, वीर पण होते, पण त्यांचं आपापसामध्ये पटत नव्हतं. त्यामुळे त्यांचा जो फायदा होता तो परकीयांना होत असे. आता परकीय हे विजापूरचा आदिलशाह आणि अहमदनगरचा निजामशाह हे दोघे सुलतान होते, ते परकीय होते, म्हणजे ते महाराष्ट्रातले नव्हते. त्यामुळे त्यांचा फायदा म्हणजे मराठी सरदारांचा फायदा त्यांना होत असे. नेक्स्ट बघा, इवन सो दे केप्ट अलाइव्ह द वर्क लाईक स्पिरिट especially among the young. Many famous soldiers were born in their families who kept alive the tradition of Velur. तर बघा, महाराष्ट्रातील जे सरदार होते, शूरवीर होते, ते खूप धाडसी होते. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे घराणे हे एक होते. Among the famous families, the Bhosles of Verur showed great bravery and enterprise. तर बघा, फेमस घराणे म्हणजे प्रसिद्ध घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे हे खूप पराक्रमी होते, शूर होते. द टेम्पल ऑफ घुश्णेश्वर इट्स वॉज फॉर द 100 years ago. बघा, टेम्पल ऑफ घुश्णेश्वर मीन्स घुश्णेश्वराचे मंदिर. तर बघा, 400 म्हणजेच 400 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. द टेम्पल ऑफ घुश्णेश्वर नियर द वेलूर केव्ज वॉज फॉलिंग टू पीसेस. तर बघा, सुमारे 400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वेरूळच्या लेणीजवळील घुश्णेश्वराचे सुंदर असे मंदिर होते, परंतु ते मंदिर मोडायला आलेले होते. नेक्स्ट बघा, द वॉल हॅज डिव्हलप क्रॅक्स. ज्या वॉल्स होत्या म्हणजे ज्या भिंती होत्या त्याला चिरा पडलेल्या होत्या, भेगा पडलेल्या होत्या. द priest also had destroyed the temple. Thus the temple which was built in honor of a great god was totally neglected. आणि बघा, जे मंदिर होतं घुश्णेश्वराचं, जे मंदिर होतं ते वेरोळा केव्ज जवळ होतं आणि ते मंदिर मोडकळीला आलेलं होतं, मोडायला आलेलं होतं. त्याच्या भिंतीला चिरा पडलेल्या होत्या. त्यानंतर त्या मंदिराकडं सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं होतं. ऑल द ड्युटीज हू केम दिअर मॉडर्न ओव्हर द सॉरी स्टेट ऑफ द टेम्पल बट नो वन थॉट्स ऑफ रिपेरिंग इट. आणि जे हे मंदिर होतं त्या मंदिराकडे पाहून भक्तांना वाईट वाटायचं, येणाऱ्या जाणारेही हळहळ करायचे. त्यामुळे त्याची दुरुस्तीचा विचार कोण करणार. A great duty of Shiva visited the temple regularly. He would put flowers and bell on the lingam and expresses his innermost thoughts to the god. तर बघा, या मोडलेल्या मंदिरामध्ये एक शिवभक्त रोज येत असे आणि त्या शिवलिंगावर तो बेलाची पाने आणि फुले वाहत असे. नेक्स्ट बघा, ही कॅरीड आउट एक्सटेन्सिव्ह
repairs to the temple and restored it to its original condition. He also made arrangements for the proper maintenance of the temple. Now there were lights both inside and outside the temple, and the lost grandeur of the Gushneshwar was restored. तर बघा, हे जे मंदिर होतं ते मोडलेलं होतं. मंदिराच्या ज्या भिंती होत्या त्या व्यवस्थित केल्या, त्यानंतर मंदिराची सारी व्यवस्था चांगली केली आणि घुष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आत बाहेर दिवे लावले, त्यामुळे मंदिराला एक छान शोभा आली. त्यानंतर बघा, हू वॉज दिस ड्युटी हू डीड ऑल दिस, ही वॉज मालोजी राजे भोसले. आणि बघा, मंदिराची व्यवस्था म्हणजे मंदिराच्या ज्या भिंती होत्या त्या व्यवस्थित केल्या, मंदिराची सारी व्यवस्था व्यवस्थित ठेवली. त्यानंतर मंदिराच्या आउटसाईडला इनसाईडला छानपैकी दिवे लावले, सगळी तयारी व्यवस्थित केली. आणि हे रोज नियमित त्या मंदिराची सेवा करणारे, मंदिरात रोज येणारे हे कोण होते, तर हे होते मालोजी राजे भोसले. नेक्स्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट पेजवर तुम्हाला शहाजी राजे दिलेले आहेत. तर बघा, शहाजी राजेंचा इथे फोटो आहे.